हाय हॅलो. आज गावावरून आली आहे, साताऱ्यावरून. आणि जसं आम्ही एंटर केलं तसं खूप वेगळं चित्र पाहायला मिळालं. खरं तर हा व्हिडिओ मी थोडासा उशिरा चालू केला. म्हणजे पाण्याची जी टाकी आहे ती पूर्णपणे ओव्हरफ्लो होऊन बाहेर हॉलमध्ये पाणी वाहत होतं. आणि म्हणजे मानाचे पप्पासुद्धा नव्हते घरामध्ये. सो घरामध्ये पूर्ण पसारा झालेला आहे. आता तो थोड्याफार प्रमाणामध्ये मी ते पाणी पुसलं आहे. पण जो काही पसारा झाला आहे तो मी तुम्हाला दाखवते. सिमेंट वगैरे सगळं निघालं आहे घरात. आणि आम्ही ॲक्च्युली दमून आलो आहे. आणि दमून आल्याला ही घराची साफसफाई करावी लागते. सो त्याला काही करू शकत नाही, रागरागसुद्धा करू शकत नाही, कारण करावं तर लागणारच आहे. दाखवते तुम्हाला काय हालत झाली घराची. हे बघा, या बॅग्स वगैरे अशाच टाकल्या आहेत सोफ्यावरती. आणि पाणी इथपर्यंत आलं होतं. हे पुसलंय मी. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे पाणी वगैरे सगळं झालंय. बॅग सगळी भिजली आहे. आणि हे बघा, बेडरूममध्ये नाही तुम्हाला. हे बघा, हे पाणी हे जस्ट मी साफ करता करताच व्हिडिओ काढला, मला आठवलं पटकन. हे बघा, इतकी घाण झाली आहे ना इथे. हे बघा, हे जे वरचं ॲक्च्युली आमचं सिलिंग थोडंसं खराब झालं आहे. पण आता कोणी नसताना पाणी इथून या साईडने येऊन ते पूर्ण इथून खालून आलं होतं. इथून खाली ते खालपर्यंत इथपर्यंत आलं होतं. आणि पूर्ण हे भरलंय, पूर्ण भरलं होतं. आत्ता मी थोडंसं पुसून घेतलंय. टॉयलेटमध्ये सुद्धा पडलंय. किती घाण झाली ही. आता हे आल्या आणि आत्ता 10 वाजता आहेत. तुम्हाला दाखवते मी किती वाजलेत ते आता. हे बघा, रात्रीचे 10 वाजलेत. आणि हा आता पसारा सगळा नीट करायचा आहे. म्हणजे हे डबल काम नाही का झालं. चला. खरं तर 15 दिवस आम्ही गावी होतो. म्हणजे मी आधी महाडला गेले 7 तारखेला. 10 तारखेचं लग्न अटेंड करायचं होतं म्हणून 7 तारखेची तिकीट काढली. मला ऑर्डर्स होत्या, माझ्या त्याही कंप्लीट झाल्या नव्हत्या. म्हणून नाईलाजाने मला त्या तिथे न्याव्या लागल्या. तिथून मी कुरिअर केल्या. हे उलटं कुरिअर केलं मी. आणि त्याच्यानंतर मग तिथून महाबळेश्वर वाई मार्गे मी साताऱ्याला गेले मानसला घेऊन. आणि इथून मुंबईहून मानसचे पप्पा घरी आले. आम्ही काळूबाई वगैरे पण केली. तिकडचे व्हिडिओ मला नाही काढायला मिळाले, कारण बराच सगळं सासरी माझं खूपच कामं होती म्हणून. आणि मानसचे पप्पा विसरले पाण्याचा नळ बंद करायला. शक्यतो आमच्याकडून हे होत नाही. गावी जाताना नेहमी आम्ही लाईट्स, पाण्याचे नळ सगळं कॉक सगळं बंद करून जातो, सिलेंडर वगैरे. पण हे त्यांच्याकडून माहीत नाही कसं काही झालं. त्याचा राडा आता मला असं पुसावा लागतो आहे. एकतर आम्ही प्रवासातून दमून आलो आहे, त्यात जास्त करून माझंच काम होतं त्याच्यामध्ये. लादी पुसायचं, सगळं धूळ वगैरे सगळीकडे जमा झाली होती ती पुसून घ्यायची. कारण ना खूपच असा वास येत होता कुबट म्हणून. झाडांना सुद्धा थोडंसं पाणी वगैरे उतलं. आणि सगळं क्लीन करून घेतलं. पिण्याचं पाणीसुद्धा आम्ही शेजारच्या काकूंकडून आणलं, कारण बऱ्याच दिवसांचं पाणी होतं ते. किचनचा कट्टा वगैरे सगळं पुसून घेतला, कारण बरीच धूळ जमा झाली होती. थोडंसं जेवण गरम करायचं होतं. चपात्या मी गावावरूनच आणल्या होत्या. फक्त पावभाजी इथून घेतली अण्णाकडून, 50 रुपयाची भाजी ती घेतली आम्ही. आमचं हेच रुटीन आहे. जेव्हा गावावरून येतो साताराहून तेव्हा चपात्या येतो घेऊन. आज विचार इतका दमल्या, आता तो लोळतोय अक्षरशः. जागा वगैरे सगळी क्लीन करून झाली आणि मी जेवणही घेतलं आहे. मी मॅक्सीसुद्धा चेंज केली आहे. मी जाते आता झोपायला, कारण मला प्रचंड थकायला झालं आहे. आता वाजलेत 11:15. आता फेस क्लीन करून घेणार आणि विटॅमिन सीचं सिरम आहे ते लावेन. ठीक आहे, त्याने माझ्या चेहऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ग्रोथ झाली आहे. टेक्स्चर पूर्णपणे छान अगदी मेंटेन झालं आहे. सो ते आता मी रेग्युलर बेसिसवरती लावते. म्हणजे 5-6 दिवस मी सासरी राहिले आणि मग आम्ही इथे आलो सगळे म्हणजे मानसचे पप्पा, मी आणि मानस. सो आता त्याचा अभ्यासही घ्यायचा आहे. उद्यापासून रेग्युलर डे चालू होईल. रेग्युलर डे जसे सुट्टीचेच दिवस आहेत, पण माझे रेग्युलर डे चालू होतील, कारण मला बऱ्याच प्रमाणामध्ये ऑर्डर्स माझ्या वाट बघतायत. मी दुकान बंद ठेवलं होतं. ओके, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करेन. उद्या सकाळी भेटूयात. बाय. आत्ता मला पुढे थोडंसं फ्रेश वाटतं आहे फेस वॉश केल्यामुळे. आता मी हे पिलग्रीमचं व्हायटॅमिन सी आहे ते लावते आहे मी. हे बघा, खूप छान, खूप लाईट वेटेड, पटकन ॲब्झॉर्ब होणारं आहे हे. आणि
मला असं वाटतं की 30शीनंतर प्रत्येक बाईने हे यूज केलं पाहिजे. हे सिरम खूपच इफेक्टिव्ह आहे, ट्रस्ट मी. विटॅमिन सीने मसाज करून झालं आहे माझं. इतकं छान वाटतं ना हे मसाज करून. पूर्ण चेहरा एकदम हलका फील होतं एकदम. रात्री झोपताना मी ही प्रोसेस करते. आता जरा केसांना बघूयात. केस उद्या धुवायचे आहेत. केसांचा अक्षरशः झाडू झाला आहे प्रवासामध्ये. तुम्ही बघू शकता म्हणजे खूपच ड्राय आणि फ्रिझी आणि त्यांना काही शाईनसुद्धा राहिलेलं नाही आहे. अक्षरशः तो झाडू वाटतो आहे. तर मी तर केस विंचरते आणि मग एक घरीच बनवलेलं तेल आहे ते तेल मी लावेन. म्हणजे ते तेलच मी लावते खरं तर नेहमी केस वगैरे धुताना. ते मी ह्याच्याने ना माझ्या केसांचं हेअरफॉल थांबलं होतं. म्हणजे थांबलं आहे. ते आता लावेन मी. बॉटल एवढीशीच राहिली आहे. त्याचा अर्क खाली चिकटला होता, तो जरासं रिलीज करावा लागतो आणि मग ते तेल लावावं लागतं केसांना. इतका छान सुगंध येतो ना याच्यामध्ये. ते अश्वगंधा आणि कढीपत्ता, परत ओवा आणि बरंच काय काय टाकलं आहे, मला आता आठवतही नाही आहे. पण फरक पडतो. आता हे तेल आहे ना मी थोडं भांगामध्ये लावून केसांची छान मालिश करेन. मला आता खरोखर कंटाळा आला आहे, पण मला हे करणं भाग आहे कारण मला उद्या हेअर वॉश करायचं आहे. सो माझं मसाज मी स्वतःच करते आहे. आता जवळजवळ 12 वाजले. भांडी मी तशीच ठेवली आहे, घासलीही नाही आहेत, फक्त खंगळली आहेत. म्हणजे फक्त धुवून ठेवली तसे वरचेवर, जास्ती नाही आहेत ती. सकाळी धुवून टाकेन. आता केसांना तेल मालिश करून. खरं तर लग्नानंतर हे सगळ्याच बायकांबरोबर होत असेल मला नाही माहिती, पण शक्यतो माझ्याबरोबर तरी हेच झालं की स्वतःची काळजी स्वतःलाच घ्यावी लागते. नाही लक्ष द्यायला मिळालं तरीही ती द्यावीच लागते, काळजी घ्यावीच लागते. माझं कोणी मसाज वगैरे करून नाही देत आहे. आपलं मसाज आपणच करावं, कारण कसं आहे आपले केस गळणार आहेत, दुसऱ्याचे नाही गळणार आहेत. मग थोडंसं मी ना केसांना असं आपटलं तसंच थोडंसं खेचलं मी, जेणेकरून थोडंसं जी मुळं आहेत किंवा ह्याच्या नसा आहेत ना त्या मोकळ्या होतील, डोक्याच्या नसा. म्हणून हे मी असं आधीमध्ये करत असते. खरोखर खूप रिलॅक्स फील होतं. चारही बाजूंनी तो बुचडा घेऊन ओढला आणि डोक्यावर हे असं स्वतः करते. नाही कुणाला सांगत. मिस्टरांना मिस्टरांना वाटलं ते करतात, पण शक्यतो मी चालू केलं आहे. म्हणजे जसं तेल मालिश करतात चंपी जणू काही, ती तशीच करते मी. आणि इतकी छान झोप लागली ना मला त्या दिवशी. वेणी वगैरे बांधून आता मी जाते झोपायला. भेटूयात सकाळी. गुड मॉर्निंग. हॅलो, गुड मॉर्निंग. आता जरा थोडंसं फ्रेश वाटतं आहे. सकाळी उठल्या मी पहिलं मानसे पप्पा आणि मी पहिलं साफसफाईलाच लागलो, कारण पूर्ण घरभर पाणी झालं होतं आणि साफसफाई केली. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. आणि पसारा अजूनही बाकी आहे. हळूहळू सगळं करतोय. झाडू भिजल्या होत्या दोन्हीही, त्याच्यामुळे सुकवायला थोडा वेळ लागेल. मी नवीन झाडू मागवला आहे आणि सकाळी आता आंघोळीला जायचं होतं खरं तर, पण सगळ्यात आधी मी भांडी वगैरे घासून घेतली पिण्याच्या पाण्याची आणि पाणी भरून घेतलं पिण्याचं. मानसच्या पप्पांनी एका बाजूला कांदे बटाटे जे काही ते सगळं क्लीन करून घेतलं. किचन साफ करून घेतलं, कारण गावी जाण्या अगोदर मला बऱ्याच दिवसांपासून किचन साफ करायला मिळालंच नव्हतं. त्याच्यामुळे हॅपी प्लॅनेटचा एक स्प्रे आहे, तो स्प्रे वापरून मी पूर्ण किचनही साफ करून घेतलं. आणि आज माझा गुरुवार, माझा उपवास, त्याच्यामुळे मला थोडंसं कठीण झालं, कारण खाल्लं नाही, देवपूजाही करायची होती. सगळं गेलं आणि मी आत्ता चहा घेतला आहे खरं तर. ओके, आता फक्त चहा घेतला आहे. मी साबुदाणेही भिजत टाकलेले नाही आहेत. आता जे मिळेल उपवासाचं ते थोडंफार खाईन आणि ते डायरेक्ट मी रात्रीच जेवणार. तर आत्ता 10:30ला माझी आंघोळ झाली आहे खरं तर. बघूयात या व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकता अजूनही बऱ्याच प्रमाणामध्ये पसारा बाकी आहे थोडासा. तर तो थोडा साफ करणार आहे मी. एकदम नाही साफ करत, कारण प्रवासही झाला. गावी जाऊन सुद्धा मला आराम वगैरे नाही मिळाला आहे. तिकडेही माझं थोडंफार म्हणजे काम होतंच, घरातली कामं. हे बघा, मी देवपूजा करून घेतली पहिली.
पहिली म्हणजे साफसफाई झाली, आंघोळ झाल्याच्या नंतर देवपूजा केली आणि मग बाकीचं सगळं आवरलं. किचन आत्ता बऱ्याच प्रमाणामध्ये थोडंसं क्लीन दिसतंय. हॅपी प्लॅनेटने क्लीन करून घेतलं मी, ते राहिलंच होतं. तर हे सगळं सामान मी गावावरून आणलेलं आहे. रेशनचे तांदूळ, ह्याच्यात घाटी चटणी, आंबे, हे आता सगळं हळूहळू लावायचं आहे. झाडू पूर्ण भिजलं आहे खरं तर, थोडंसं ऊन दिलं त्याला, प्लास्टिकचं झाडू आहे, ऊन दिले त्याला थोडंसं, पण ह्याने कचरा नीट निघणार नाही. मला साफसफाई करायची अजून, म्हणून झाडू ब्लिंकेटवरून मागवला आहे. कारण आमच्या इकडे 11 वाजल्याशिवाय दुकानं ओपन होत नाहीत. ओके, तो आता येईलच 11-11:30 वाजता दुकानला येईल. फ्रीजमधलं सगळं हा कचरा सगळा काढून टाकणार आहे. आणि बरंच बाकी आहे, माझा टेबलही साफ करायचा आहे. हे सगळं मानाच्या पप्पांना हाताशी घेऊन सगळं हे क्लीन करणार आहे मी आता. लेट्स सी. सगळं घर झाडून घेतलं मी. घर म्हणजे सगळा पसारा आवरून घेतला. बराच पसारा झाला होता. मला इतकं माझं डोकं दुखायला लागलं ना, तो पसारा आवरता अक्षरशः कामही संपतच नव्हती. तर काय तुम्हाला सांगू, कपड्यांचं तर काही विचारूच नका. कपडे सारखे इकडून इकडे उड्याच मारत आहेत. एकदा इकडचा कपड्यांचा गोळा उचलायचा, एकदा तिकडचा उचलायचा, असं करून आहे ना मी अक्षरशः वैतागले. आणि अर्धे कपडे त्या बास्केटवरती तसंच ठेवून दिले. गावाहून येताना कढीपत्ता आणि अळूची पानं मी नेहमी आणतो, ती आता आमच्या 2 शेजारच्यांना मी द्यायला चालली आहे, बाजूच्या 2 काकींना. आणि घरी मी थोडे अळूवड्या बनवल्या. जेवणामध्ये आमरस, अळूवडी आणि सांडगे हाच बेत ठेवला. आणि आम्ही जेवून घेतलं. जेवल्याच्या नंतर भांडी घासली आणि दुपारी मी आराम केला. मी अजिबात काहीच काम नाही केलं. तेव्हाही थकायला झालं कामं करून. आणि मग संध्याकाळी माझं काम करायला बसले मी. सो आजचा ब्लॉग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. खूप छान ब्लॉग्स येणार आहेत. तोपर्यंत बाय.